नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन. आज तुम्ही हे जे काही प्रकार बघत आहात, ऍक्च्युली हा आमचा एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. आज आमच्याकडे दाखल झालेल्या आर्म ऍक्ट प्रमाणे जो FIR आहे, तर त्या गुन्ह्याच्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आणि हे जे संशयित आरोपी तुम्हाला दिसतात, तर त्यांनी जे हत्यार या गुन्ह्यामधले लपवलेले जे काही स्पॉट होते, तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना समक्ष येऊन आज पाहणी केलेली आहे. या अनुषंगाने मला अशी माहिती द्यायची अधिक आपल्या सर्वांना, की काल सोशल मीडियावर आरोपींचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्याच्यामध्ये त्यांनी नायक नाही खलनायक हुई मैं असे गाणे ठेवून त्याच्यामध्ये वेगवेगळे तलवारी कोयते हत्यारे वगैरे दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याद्वारे त्यांना इन्स्पायर होऊन ही पुन्हा जी तरुण मुलं आहेत ती इन्स्पायर होतात आणि त्याच्यामधून ते सुद्धा अशा प्रकारची कृत्य करतात. या आरोपींची आम्ही अधिक माहिती घेतली, त्यावेळेस लक्षात आलं की हे सर्व जे आरोपी आहेत हे आपल्या मान तालुक्यामध्ये गरुड गँग म्हणून नावाची त्यांनी एक गँग उदयास आणलेली होती. आणि या गरुड गँगच्या नावाने हे त्यांच्या गँगमध्ये सदस्यांचे भरणा करत होते, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे तरुण मुलांचा त्यांनी समावेश केलेला होता. आणि ज्यावेळेस आम्हाला ही माहिती मिळाली आणि त्यांना आम्ही पकडायला आलो, त्यावेळेस त्यांच्या संशयास्पद ऍक्टिव्हिटी आम्हाला दिसल्या. त्यावेळेस आम्ही त्यांचा पळसवडे ते म्हसवड असा पाठलाग करून त्यांना या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आलं तर त्यांच्याकडे आम्हाला अत्यंत घातक हत्यारं आणि त्यांचं वाहन सुद्धा आम्हाला मिळालं. यावेळेस त्यांना आम्ही ताब्यात घेतल्यानंतर आधी चौकशी केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ह्यांनी ही जी काही गरुड गँग उदयास आणलेली होती त्यांचा म्होरक्या सुद्धा आम्ही या गुन्ह्याच्या तपास कामी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची पुढची अटकेची प्रोसिजर स्टार्ट आहे. याद्वारे मी सर्व जनतेला किंवा सर्व तरुण पिढीला सांगू इच्छितो की कृपया कुणी अशा पद्धतीचे सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करू नये आणि जेणेकरून समाजामध्ये दहशत निर्माण होईल असं कोणते कृत्य करू नये. असं जर तुम्ही केलं तर याच्यामधून तुमच्यावर आर्म ऍक्ट प्रमाणे FIR दाखल होतो आणि हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे सर्व पालकांनी सुद्धा आपली मुलं नेमकी कोणत्या मुलांसोबत असतात, ते काय करतात याची दक्षता घेणं गरजेचं आहे. ही संपूर्ण जी कारवाई ही माझ्यासोबत आमचे पोलिसांचे PSI वाघमोडे साहेब, त्याचबरोबर बीट अंमलदार हांगे मॅडम, फडतरे मॅडम, भादुले, DB स्टाफचे आमचे शिरकोळे, त्याचबरोबर आमचे दप्तरी नारनवर, त्याचबरोबर आमचे इतर अधिक जो स्टाफ आहे लुबाळ आणि आमचे पोलीस मित्र आणि होमगार्ड, अशा सगळ्यांच्या मदतीने आम्ही या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. आता या अनुषंगाने आमचा पुढील तपास चालू आहे. पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करण्याची तजवीज ठेवलेली आहे. आज या अनुषंगाने जे काही आम्ही या आरोपींना घेऊन आलेलो आहोत, यामधून जनतेने फक्त एवढाच संदेश घेणं गरजेचं आहे की म्हणजे अशा पद्धतीचं कृत्य करणं याच्यामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटने खूप स्ट्रिक्टली ऍक्शन घ्यायला चालू केलेली आहे. आणि कृपया कोणी अशा प्रकारचं कृत्य करू नये, जेणेकरून समाजामधील जी काही तरुण पिढी ही वाया जाता कामा नये. या अनुषंगाने आमचे सर्व पंचनामे, त्याचबरोबर आमचे हत्यार जप्तीच्या अनुषंगाने आरोपींनी त्यांचा पाठलाग करताना नदीमध्ये टाकलेलं हत्यार असं सर्व या ठिकाणी आम्ही जप्त केलेलं आहे.